वृत्ती मोकलवी करोनी कळवी सच्चितपदी बोळवी स्वामी श्री चक्रधर श्रीकृष्ण मंदिर वडाळा या मंदिरामध्ये होत असलेला हा संन्यास दीक्षा विधी, या संन्यास दीक्षा विधी निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा, आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय वर्धनस्थ बाबाजी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय अमरावतीचे बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटण या मंदिराचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय विद्वान बाबाजी, उपस्थित व्यासपीठ, आपण सर्व वास्तविक बंधू आणि भगिनींनो, बंधूंनो, या मंदिराचा इतिहास सुरुवातीला सांगितला गेलेला आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय दादाजींचा कैवल्यवास 71ला झालेला आहे. त्यापूर्वी हे मंदिर निर्माण झालेलं आहे. पण दादाजींची दूरदृष्टीची हे फार महत्त्वाची बंधूंनो. 70-75 वर्षापूर्वी मुंबई ही भोगभूमी समजल्या जायची, परंतु पहिला पाऊल मोगले दादांनी या मुंबईमध्ये ठेवलेलं आहे. परंतु भारताची राजधानी ही मुंबई आहे, आर्थिक राजधानी आहे. आणि महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार व्हावा ही दादांची तळमळ असायची नेहमीच. त्या काळामध्ये या मुंबईमध्ये येऊन बहुतेक समाज त्याच्या दृष्टीतून विरुद्धच असायचा, परंतु दादांनी पहिलं पाऊल या ठिकाणी ठेवलं आणि या मंदिराचं निर्मिती केलेली आहे. बंधूंनो, मंदिर निर्माण केल्यानंतर धर्माचा प्रचार त्या ठिकाणी होत राहणार आहे, परंतु ही दूरदृष्टी फार कमी लोकांमध्ये असते. कुंटांब्याचं मी काम करत होतो आणि करत असताना मंदिर पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी वनमंत्री बबनराव पाचपुते त्या ठिकाणी आलेच चांगदेव मंदिरावर, आणि आपला मंदिराचा कळस त्यांनी पाहिला. तो पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले की या मंदिरापेक्षाही ते मंदिर फार मोठं दिसतंय. मग त्यांनी विचारलं की हे मंदिर कोणाचं? ते म्हणते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं. ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. बंधूंनो, तोच दादांचा वारसा आम्ही देखील बरेच लोक चालवण्याचा प्रयत्न करतोय. ही धर्मध्वजा दादा सांगायचे की तरुणांना उपदेश द्यायचे, सांगायचे की बाबांनो, हा पूर्वजांनी काबुल कंदारपर्यंत आपला ध्वज फडकावलेला आहे, परंतु तुमच्यावर ही एकच जबाबदारी मी देतो, तो ध्वज आपला खाली आला नाही पाहिजे. एवढं जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं तर तो धर्म प्रचार पूर्ण होऊ शकतो. असा प्रकारचा संदेश दादाजींनी या मंदिरातून बंधूंनो दिलेला आहे. तो आदर्श आपल्या जीवनामध्ये पंथप्रचाराचा, स्वामींचा विचार तळागाळापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे ना, तो मुंबईमध्ये पोचला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये पोचला पाहिजे. ही दूरदृष्टी दादांनी जपली. वेळेचा अभाव आहे. आज या मंदिरामध्ये हा संन्यास्त आमचे अर्जुन दादा काय असतील, या मुली काय असतील, हा संन्यास दीक्षा त्यांनी घेतलेला आहे. बंधूंनो, अशा या धगाधगीच्या जीवनामध्ये मनाचं संयमन ठेवून हे जीवन जगणं फार कठीण आहे, परंतु तो आत्मसंयम ठेवून त्यांनी ते केलेलं आहे. संसार सुखे करावा, परिकाई परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची उडवावा, हे विहित नव्हे. आपण देखील त्या वाटेनेच जायचं आहे प्रत्येकाला. या मुलांना आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द सांगतो.